दिवसभर कितीही धावपळ झाली तरी निदान संध्याकाळच्या चहासाठी थोडासा तरी मला माझ्यासाठी निवांत वेळ भेटतोच. मिस्टर आले की आदूची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवून माझ्यासाठी थोडासा वेळ काढूनच घेते आणि ह्या वेळेत मी माझ्यासाठी काही विशेष करत नाही, पण तेच आपलं रोजचं रुटीन. पण चहा आणि दिवाबत्ती जरा निवांत झाले तरी मनाला एक वेगळाच फ्रेशनेस येतो. त्यानंतर मात्र गाडी पुन्हा सुसाट सुटते. का काय माहिती, पण सकाळचं सगळं रुटीन म्हणजे सगळं काही होत नाही, पण सगळ्यांचा डबा त्यानंतर त्यांचं आवरणं वेळेत झालं. दिवसभरात कोणतीच कामं नीट वेळेवर होतच नाहीत. आदू जागा असेल तेव्हा त्याला बघायचं आणि त्यानंतर तो झोपला की माझी वाट बघत बसलेल्या कामापैकी आधी कोणतं काम महत्वाचं ते आधी उठायच्या आधी उरकायची घाई. या सगळ्यात मला खूप थकायला होतं, त्यामुळे संध्याकाळचा चहा थोडासा खास वाटतो, जो माझ्या थकलेला आणि बिझी दिवसाचा थोडासा मी टाइम असतो. आजचं माझं संध्याकाळचं रुटीन असा काहीसा होता बघा. चहा घेतला आधी आणि दिवाबत्ती केली आणि मग स्वयंपाकाला लागले. आज काही स्पेशल बेत बनवलं ते सांगतेस. त्याआधी आदूसाठी खाऊ बनवायला घेतला. मऊ शिजवलेला थोडासा इंद्रायणी तांदळाचा भात आणि त्यात दूध आणि चवीसाठी थोडंसं साखर किंवा खजूर ऍड करू शकता. मी इथं साखर ऍड केलेली आहे. त्याची छान प्युरी बनवून घेतली आणि आदूला भरवलं आणि मग जेवायला घेतलं. आज मस्त अनन्यास रव्याचा फेवरेट पुरी भाजीचा बेत होता आणि त्यासोबत मस्त अशी कढी पण बनवली होती. चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.